अंगारकी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आज आहे माझी अंगारकी. कालचा होता सोमवार, म्हणलं चला लवकरच फराळीची तयारी केली बघा. म्हणजे कसं, कालचा साबुदाणा ठेवला होता, कारण आज चतुर्थी आहे म्हणून माहीत असल्यामुळं काल रात्री जी शाबू भिजू घातला होता ना, त्यातलाच थोडासा शिल्लक ठेवला होता बघा. मग त्यामध्ये काय केलं मी, अर्धा बटाटा उकडून घातला आणि लाल तिखटाचा करावं म्हणलं, कारण हिरव्या मिरच्याचा कालच झाला होता, म्हणलं आज केला लाल तिखटाचा साबुदाणा मला खूप आवडतो. मग म्हणलं चला जरा शेंगदाणे पण तळून घेतले बघा, आणि त्या तेलामध्ये मग साबुदाणा परतला. थोडासा शेंगदाण्याचा कोड घातला, जास्ती काही घातले नाही, आणि थोडं लाल तिखट मीठ घालून असं खिचडी परतली बघा. आणि शेंगदाणे तळले, चिप्स तळले, कारण मला जरा चवणा जास्तीच आहे. मग म्हणलं आता नैवेद्य दाखवून घ्यावं म्हणून गणपतीचं बघा. असं पूजा वगैरे झाली सकाळीच, मग चिप्स, तळलेले शेंगदाणे आणि साबुदाण्याची खिचडी आणि दूध केळी असं देवाला नैवेद्य दाखवून घेतला बघा. गणपतीला गोड काय तर पाहिजे म्हणून दूध केळी साखर असं त्यामध्ये घालून मी नैवेद्य दाखवून घेतला बघा. मग नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर मग फराळ करून घेतली. म्हणलं चला आता फराळ करून घ्यावं, कारण नंतर साबुदाणा गार झाल्यावर चांगला लागत नाही म्हणून. तर बघा, आणि नंतर मग ज्यांचा म्हणजे उपास नाही त्यांच्यासाठी केली बटाट्याची भाजी, मेथीची भाजी आणि चपात्या. हे बघा, अशी केली मेथी चपात्या. या जेवण करायला चॅनलला सबस्क्राईब करा.